दशक 11 आणि समासाचं नाव, दशकाचं नाव आहे भीमदशक आणि समास तिसरा शिकवण निरूपण नाम. भीमदशक म्हणजे काय? भीमदशक म्हणजे शक्तीचा दशक आहे. जशी भीमाला शक्ती होती की नाही, भीमाला शक्ती होती असं लिहिलंय गीतेमध्ये की जवळजवळ 70-80% सैन्य कौरवांचं भीमानेच मारलं, कारण शक्ती होती त्याच्याकडं. म्हणून भीमदशक शक्तीचं दशक आहे. माणसाच्या शरीरामध्ये शक्ती आहे आणि दुसरी शक्ती कुठे आहे तर दुसरी शक्ती आपल्या बुद्धीमध्ये आहे. आणि त्या बुद्धीच्या शक्तीचा वापर करून आपल्याला परमार्थ साधायचा, परमार्थापर्यंत, त्या देवापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. पण त्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागेल आणि त्याच्यासाठी ही सगळी खटपट आहे आपली, झटपट आणि खटपट आहे. आज कित्येक वर्ष आपण निरूपण ऐकत आहोत, पण ह्या निरूपणाच्या माध्यमातून आपली बुद्धिमत्ता कशी तीक्ष्ण होईल, धार कशी येईल बुद्धीला. जसं एखादी तलवार आपण धार लावली, एखादी घरातली आपण सुरी भाजी कापायची तिला धार लावली तर फटाफट आपल्याला काय करता येतो, भाजी कापता येतो. तसं आपल्या बुद्धीला धार लावली तर आपल्याला फटाफट आपल्याला आत्मज्ञानाकडे जाता येतो. ताबडतोब आपल्याला त्या परमात्म तत्वाशी एकरूप होता येतो. बुद्धीकडे आपली शक्ती पाहिजे. म्हणून लिहिले का नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ज्ञानोबा सांगतात आपल्याला, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. बुद्धीचं वैभव ते, बुद्धीचा वापर करून एखाद्याने करोड रुपये कमवले, एखाद्याने 2-4 कंपन्या स्थापन केल्या, अब्जावधी रुपये कमवले. ते बुद्धीचं वैभव नाही सांगत ज्ञानोबा. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एक परमात्म तत्वाला, एक देवाला प्राप्त करणं, देवाशी एकरूप होणं, त्याचं अखंड भजन करणं, हे बुद्धीचं वैभव सांगितलंय. आणि म्हणून इथं आता शिकवण निरूपण नाम भीमदशक, दशक 11 भीमदशक नाम आणि समास तिसरा शिकवण निरूपण नाम. आता आपण पहिल्या ओवीकडे वळूया. श्रीराम समर्थ. बहुत जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याये. समर्थ सांगतात बहुत जन्माचा शेवट म्हणजे असे अनेक जन्म आपले होऊन गेले. अनेक जन्मामध्ये आपण अनेक अंडज, स्वेदज, जारज, उद्भिद या 4ही खाणींमध्ये आपण जाऊन आलेलो आहोत. म्हणून समर्थाने लिहिले बहुत जन्माचा शेवट, नरदेह सापड्या अवचट, म्हणजे 93,999 योनीमध्ये जाऊन आल्यानंतर या 184 शेवटची योनी आहे. आणि या शेवटच्या योनीमध्ये आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. म्हणजे आपण प्रत्येक योनीमध्ये अनुभव घेत आपला अंतरात्मा छोटा होता, जड होता, पण तो हळूहळू काय थोडी पुण्याई वाढत त्याला भगवंतानी मनुष्य देह दिलेला आहे. म्हणून मनुष्य देह हे निधान आहे. मनुष्य देह एक धन मिळालेला आपल्याला. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, या मनुष्य देहाला येऊन सत चित आनंद ही पदवी आपल्याला जन्मताच मिळालेली आहे. जन्मताच बर का. प्रत्येक माणूस सच्चिदानंद स्वरूपच आहे, पण तो विषयांच्या मागे लागल्यामुळे, संसाराच्या मागे लागल्यामुळे
आपल्या आत्मस्वरूपाला विसरला तो. ते बहुत जन्माचा शेवट. आणि नरदेह सापड्या, चुकून आपल्याला जन्म मिळालेला नरदेह, आणि येथे वर्तावे चोखट नीती न्याय. आणि म्हणून समर्थांनी आपल्याला काय केलंय तर धोक्याची घंटा वाजवलेली. इथे समर्थ आपल्याला घंटा वाजून सांगतात धोक्याची, की बघ बाबा रे, आता हा नरदेह शेवटचा मिळालेला आहे. याच्यामध्ये जर तू आळस केला, याच्यामध्ये जर तू कामचुकारपणा केला, याच्यामध्ये जर तू विषयांच्या हारी गेला, तर तुला भगवंत कुठल्याच देहात भेटणार नाही. म्हणून तुला मी जी काही शिकवण देतो त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी समर्थांनी आपल्याला शिकवण निरूपण दिलेलं आहे. आणि त्या शिकवणीतून मनुष्य कशात घडतो मला सांगा? शिकवणीतून घडतो. स्वतःला काहीही बरं का, लहानपणापासनं माणसाला काहीच समजत नाही, कारण बालपण नेमतेपणी गेले, तारुण्य अवघेची वेचिले. विषयांकडे प्रत्येक जीवाची हीच अवस्था आहे, मनुष्य देहाची हीच अवस्था आहे. मनुष्य देहाला येऊन काय करतो? बालपण नेमतेपणी गेले, तारुण्य अवघेची वेचिले विषयांकडे. शतवर्षे वय नेमिले. प्रत्येकाला भगवंतांनी 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. शतवर्ष वय नेमिले, त्यात बालपण नेमतेपणी गेले. म्हणजे बालपण आपला अजाणतेपणी जातो, काहीच कळत नाही बालपणामध्ये माणसाला. आणि त्याच्यानंतर तारुण्य येतो माणसाला. बालपणी गोट्या खेळण्यात गेले, विटीदांडू खेळण्यात गेला, उड्या मारण्यात गेला. त्याच्यानंतर तारुण्य येतो माणसाला. तारुण्य अवघेची वेचिले विषयांकडे. तारुण्य आल्यावर माणूस काय करतो? जेवढं तारुण्य आहे, हाय तरुण तर घ्या मजा करून, असं तारुण्य आहे. आणि आलेली तारुण्याची बहर संपूर्ण माणूस विषयांवर घालवतो. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, दंभ, संशय, चिंता, अशा सगळ्या विषयांनी माणसाला घेरलेला आहे. म्हणून हाय तरुण तर घ्या मजा करून, तारुण्य अवघेची वेचिले विषयांकडे. प्रत्येक जीवाची हीच काय परिस्थिती आहे. सगळा विषय जेवढे मिळाले, तरुणपण जेवढा मिळालेला आहे, तरुणपणाचं जे तारुण्य आहे, जे चैतन्य आहे, जे शरीराची उभारणी आहे, ते संपूर्ण माणूस विषयांवर घालवतो. आणि स्वतःची घेऊन आलेली पुण्याई सगळी खर्च तिथेच करतो. आपली शिल्लक कशाने संपली जाते? तर विषयांमध्ये आपली शिल्लक संपली जाते. जेवढं माणूस विषय भोगेल, जास्तीत जास्त तेवढी माणसाची पुण्याई संपली जाते. बरं, ही पुण्याई आपण अनेक देहामध्ये मिळवलेली आहे. ह्याच देहात नाही बरं का, अनेक देहामध्ये हळूहळू थोडी करत जी शिल्लक आपण कमावलेली आहे या नरदेहामध्ये येऊन, ती संपूर्ण माणूस कुठे लावतो? तारुण्यपणामध्ये. तारुण्य अवघेची वेचिले विषयांकडे. आणि मग हे तारुण्य विषयांकडे वेचल्यानंतर हळूहळू माणसाला वृद्धपण येतो, म्हणजे उतारवाय येतो. वृद्धपणी नाना रोग. मग म्हातारपण आला की जे काय आपण आयुष्यामध्ये मजा केलेली आहे त्याची माणसाला बिलं येतात. अकाउंट काय करतो? तर अकाउंट ह्याच्यामध्ये जातो. संपूर्ण जे काय चित्रगुप्त नाही, गुप्तचित्र, जे आपण ह्या देहातून जे झालेले आहे त्याचे गुप्त रूपाने चित्र आपल्या हृदयातच आहेत. आपल्या शरीरातच ती चित्र आहेत, पण आपल्याला दिसणार नाही. जसं आता कॉम्प्युटरमध्ये आपल्याला जे काही डेटा आहे बघा, कितीतरी 1600 GB काय, 400 GB काय, 416 GB काय, अशा अनेक प्रकारचे GB निघाले तिथे. अगदी वर्षभर डेटा चालतो तो. मग आपल्या शरीरामध्ये
जर सायन्स एवढा पुढे गेलाय, मग आपल्या शरीरामध्ये आपण केलेले चांगल्या वाईट कर्माचं लिखाण होत नसेल का? 100% होतो. म्हणून तारुण्य अवघीची वेचिले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग. बघा, म्हातारपणाला अनेक प्रकारच्या व्याधी माणसाला लागतात. भोगणे लागे कर्म भोग, म्हणजे जे जे आपण आयुष्यामध्ये कर्म केलं त्यांचं भोग भोगाला माणसाला ह्याच जन्मामध्ये येतो. ह्याच जन्मामध्ये केलेल्या कर्माची फळं आपल्याला, चांगल्या वाईट कर्माची फळं आपल्याला भोगायला येतात. मग भगवंताचा योग कोणे काळे? भगवंताचा योग कोणे काळे सांगतात. म्हणजे भगवंताला प्राप्त करण्यासाठी वेळ कुठे? आता भगवंताला प्राप्त करण्याची वेळ तारुण्यातच आहे. आणि त्या तारुण्यामध्ये माणूस संपूर्ण आपलं आयुष्य विषयांवर घालवतो. मग म्हातारपणी नजर कमी होतो, दिसायला कमी लागतो, दात पडतात माणसाचे, हातपाय दुखतात, फिरता येत नाही, लांब जाता येत नाही, खाता येत नाही, खाल्लेलं पचत नाही. का? तर जे काय आपण तारुण्यामध्ये जे काय आपण मजा केली ज्या ज्या जीवाने, त्याचं परतफेड इथंच लगेच. देव आपल्याला, देव लांब नाही, देव आतमध्येच आहे, पण तो कर्माचा लिखाण करतो म्हणून त्याला चित्रगुप्त म्हणतात. चित्रगुप्त म्हणजे गुप्त चित्र आपल्या शरीरामध्ये गुप्त रूपाने राहतो. आणि ते गुप्त ज्ञान, भगवंताचं गुह्य ज्ञान, ते सांगण्यासाठी संत आलेले आहेत. गुह्याकडे का वळायचं? कारण गुप्त चित्र आपल्या आतमध्ये रेखाटली जातात. गुप्त चित्रांचा ठेवा आपल्या हृदयामध्ये साठवला जातो, तो आपल्याला कळत नाही. म्हणून संत आल्यात. म्हणून संतांनी काय सांगितलंय? काही नका करू, संत संग करा. म्हणून संत काय सांगतात की संतांची संगत करा. आणि ही संगत आपल्याला लहानपणापासूनच मिळाली पाहिजे. आपण आता आयुष्यामध्ये जी काही मजा केलेली आहे, जे काय आपण विषयावर आपला जीवन आपण घालवलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितले का? आधी कर्माचा प्रसंग. काय सांगितलंय? आधी आपले कर्म चुकले म्हणून आपल्यावर प्रसंग आलेत. आधी कर्माचा प्रसंग. कर्म केले पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे. चांगल्या कर्माचं फळ चांगलं आहे, वाईट कर्माचं फळ वाईट आहे. म्हणून आधी कर्माचा प्रसंग. काय सांगितलंय? आधी कर्माचा प्रसंग. आधी आपल्याकडनं कर्म घडल्यात म्हणून आपल्यावर प्रसंग येतात. कर्म केले पाहिजे. कर्म आपण चांगले केले, सांगण्यासारखे कर्म केले पाहिजे. कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. जराशी जरी आपल्याकडनं चुकी झाली कर्मामध्ये तर आपल्याला त्याची फळं आपल्याला भोगायला येतात. कर्म सगळे माणसं करतात बरं का. प्रत्येक माणूस हा कर्माच्या अधीनच आहे आणि ही कर्म करण्यासाठीच नरदेह मिळालेला आहे. पण माणसाला हेच कळत नाही की चांगलं काय वाईट काय. का? तर तरुण आहे माणूस. म्हणून तारुण्यामध्ये वृद्धपणी नाना रोग, त्याचीच आपल्याला बिले येतात सगळी. आणि मग आपल्याला ते अनेक प्रकाराने भोग भोगावे लागतात. आणि म्हणून काय सांगितलंय की तुम्ही काही करू नका, नाम घेता राहू नका सांगितलंय. कारण नामाच्या माध्यमातून, नामाकडे एवढी शक्ती आहे की पापाच्या डोंगरचे डोंगर काय होतात, एका क्षणात जळून जातात. अनेक जन्माचं आपल्याकडे पाप आहे. आपल्याकडे एकाच जन्माचं पाप आहे का? अनेक जन्माचा पाप आहे आपल्याकडे. आणि त्या संपूर्ण पापाचं निरसन आपल्याला करण्यासाठी आपल्याला शस्त्र दिलेलं आहे संतांनी. आणि तो शस्त्र आपण घेतच नाही. आणि तो शस्त्र आपण 60व्या वर्षी घेतो. ज्या वेळेला आपली उतारवाई येतो त्यावेळेला आपण तो शस्त्र वापरतो. तर शस्त्र कसं काय चालेल सांगा? तो शस्त्रच बोथट झालाय, त्या शस्त्रालाच गंज चढलाय. तर त्याच्याने युद्ध आपण जिंकू का? आणि म्हणून लहानपणामध्ये असतानाच लहानपणीच माणसाने ही तुळशी माळ घालायला पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णव पंथात जायला पाहिजे आपण. कुठल्या कुठल्या पंथात फिरतो वेड्यासारखं. वैष्णव पंथ आधी अनादिकालचा वैष्णव पंथ आहे.
आणि आधी अनादी काळच्या संप्रदायामध्ये आपण जात नाही का, तर आपल्याला पथ्य नको आहे, आपल्याला पथ्य पालन करता येत नाही. पथ्य काय, मटण मच्छी बंद करा, दारू पिऊ नका, वाईट वागू नका, हेच पथ्य आहे. आणि हे पथ्य यम नियम मध्ये येतात आणि आपल्याकडे यम नियमच नाही, तर पुढच्या गोष्टी बाजूलाच ठेवा. आपल्याकडनं हिंसा होते, वाचातून हिंसा होते, हातातून हिंसा होते, बोलण्यातून हिंसा होते, खाण्यातून बघण्यातून सगळीकडे आपल्याकडे यम पिंडामध्ये आपल्या बसलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला नियमांचं पालन करता येत नाही. आपल्या जिभेवर ताबा नाही, आपल्या डोळ्यांवर ताबा नाही, आपल्या इंद्रियांवर ताबा नाही. मग पुढची आपली भक्ती कशी काय होणार? भक्ती होऊ शकत नाही. म्हणून माऊली काय सांगतात, इंद्रियांच्या संगती जाई पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. बघा माऊलीने किती 16 वर्षामध्ये लिहिलं, इंद्रियांच्या संगती जाई पसरू होत असे मती. जे इंद्रिय आपले इकडे तिकडे भरकटतात बाहेर, इंद्रियांच्या माध्यमातून वाईट बघतो, लोकांना शिव्या काय देतो तोंडाने, आपण कानाने वाईट काय ऐकतो, मारामाऱ्या काय करतो माणूस, भांडणं काय करतो, चोऱ्या माऱ्या करतो. हे कशाच्या माध्यमातून आपल्याकडनं पाप होतो? इंद्रियांच्या माध्यमातून, इंद्रियांच्या संगती. कारण आपण इंद्रियांच्या संगतीमध्ये आहोत आणि भगवंत इंद्रियातीत आहे. आणि म्हणून त्याने उपाय दिले आपल्याला, इंद्रियांच्या संगती जाई पसरू होत असे मती. आपलं मन इकडे तिकडे भरकडतो, धावतो वाईट कृत्य करायला. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी, ते स्थिर होईल. आपल्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप झालो, आपण भजन करत बसलो, आपण त्या हरिनामाचं आपण चिंतन केलं हृदयामध्ये, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. आपल्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप झालो का आपले इंद्रिय आपल्या आत्म्याचं, आत्मदेवाचं भजन करायला सुरुवात होतात. आणि एकदा का आत्मदेव तुमच्यावर प्रसन्न झाला तर तुमच्याकडनं वाईट कर्म होणार नाही. आपण अनेक प्रकारे बाहेरच्या सगळ्या पूजा करत बसलोय, पण समर्थ म्हणतात, पाहता आपले मूळ स्थान सहजच उड्या अज्ञान. आपण मूळ स्थानाकडे येत नाही, आपल्या आत्मदेवाकडे येत नाही. आपण मूळ स्थान तिथे, आपलं मूळ देव कुठे? आपला अंतरीचा अंतरात्मा, हाच आपला देव आहे. पाहता आपले मूळ स्थान सहजची उडी अज्ञान, या नाव बोलीजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. आणि तो आपल्याला मोक्षाला घेऊन जातो. आपल्या मूळ स्थानाला आपण जातच नाही. मूळ देवाची, त्या आत्मदेवाची आपण पूजाच करत नाही. त्याची पूजा केली, तो प्रसन्न झाला, तो शांत झाला, तो आनंद स्वरूप झाला, त्याच्याकडे आनंद आला, तर आपल्याकडनं वाईट कर्म होतील का? आणि हे कोणी शिकवत नाही ना. सगळे डोळे आपले बाहेर बघतात, कान आपले बाहेर धावतात, पाय आपले बाहेर धावतात, नको ते आपल्याला नको त्या वाटेला जातात, हाताने आपले नको ते कर्म करतो माणूस. आणि त्याच्यामुळे इथे घोटाळा झालेला आहे. म्हणून शिकवण निरूपण नाम कशाला दिलंय समर्थांनी? कशी शिकवण आहे बघा, समर्थ सांगतात, वाचून दाखवतो तुम्हाला बघा. शिकवण निरूपण नाम काय सांगतात की मानवी जीवनाची 2 अंगे आहेत. एक म्हणजे एक प्रपंच आहे, म्हणजे प्रपंच नेटका करायचा, व्यवस्थित करायचा, आणि एक परमार्थ आहे. 2 अंग आहेत माणसाला. मन हा प्रपंच सांभाळून परमार्थ करायचा आहे. प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी हो, समर्थ रामदास सांगतात. प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी हो. म्हणजे प्रपंच पण आपल्याला जमला पाहिजे आणि परमार्थही जमला पाहिजे. नुसतं आपण परमार्थ करत बसलो आणि आपल्याला जेवायलाच नाही दिला, जेवायलाच मिळाला नाही, जमेल का? कामधंदाच केला नाही. असे बरेच लोक आहेत, आलसी लोक, नुसती देवदेव करत बसलेत बस. समर्थाने तसं नाही सांगितलं. समर्थाने सांगितले आधी प्रपंच करावा नेटका, मग द्यावे परमार्थ विवेका. आधी प्रपंच व्यवस्थित करा, धंदा नोकरी जे काय असेल ते व्यवस्थित करा, पण ते करता करता भगवंताचं नाम घ्या. भगवंताच्या नामातून उद्योगधंदा करा. भगवंताच्या नामस्मरणातून संपूर्ण कर्म करा.
आपण नुसतेच कर्म करतो आणि आपल्याकडे ओढून घेतो, आणि आपल्याकडे ओढून घेतल्यामुळे आपल्याला अहंकार येतो. प्रत्येक माणसाला अहंकार येतो का? मी केलं, मी केलं, मी 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 आणि माझे, ओझे ओझे. आणि तेच आपण भगवंताला कर्म अर्पण केलं तर भगवंत आपलं सगळं बघत. म्हणून पहिला त्यांनी काय सांगितलंय, जीवन यशस्वी होण्यास प्रपंच व परमार्थ दोन्ही पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी हो. मी आता बोललो की नाही तुम्हाला, प्रपंच उत्तम प्रकारे जमला पाहिजे. घरदार जे काय इस्टेट असेल सगळा करायचा तुम्हाला, आणि ते करता करता भगवंताचं नामस्मरणही व्हायला पाहिजे. 2 नंबर सांगतात, आळसाने जीवनाची नासाडी होते. आळस करू नका, इथे आळस करू नका, विवेकी हो. आळस करू नका, आळसासारखा शत्रू नाही. प्रत्येक माणूस आळशी बनले हो, आळशी बनू नका. प्रपंचामध्ये पण आळस करू नका, उद्योगधंदा करा, आणि परमार्थामध्ये आळस करू नका. परमार्थामध्ये जेवढे जेवढे तुमचे ग्रंथ आहेत ते तुमच्या टेबलावर उघडूनच ठेवा, आणि प्रत्येक वेळेला त्या प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या क्षणाला काय करा, ज्ञानेश्वरीची ओवी घ्या, भागवताची ओवी घ्या, तुकारामाची ओवी घ्या, आणि ती काय करा तर ती पाठ करा, पाठांतर करा, आणि मग तिच्यावर मनन चालू होईल तुमचा. तुकोबाऱ्या काय सांगतात आपल्याला काय माहिती. जर ती ओवी आपल्या चित्तामध्ये बसलेली असेल, पाठ केलेली असेल, तर आपल्याला लगेच आठवेल आणि लगेच त्याच्यावर आपलं निरूपण चालू होईल. मग तुकारामाने आपल्याला सांगितलंय ते आपल्या मनाला शिकवून दिलेले आहे. समर्थ रामदासांनी 205 मनाला ब्रेक मारल्यात. म्हणून लिहिले, खरा देव तो अंतरी चोरलासे, खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु विन तो सर्वथाही न दिसे. बघा, देव आतमध्ये आणि आपण शोधतो बाहेर, पण तसा गुरु मिळाला तर आपल्या अंतरीचा अंतरात्मा हाच ईश्वर आहे. त्याच्याशी एकरूप करून देणारा गुरु जोपर्यंत, ध्यान करून देणारा, जीवशिवाय ऐक्य करून देणारा जोपर्यंत गुरु भेटत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कोणालाच होणार नाही. तीन नंबर, सकाळी लवकर उठावे. काय सांगितलंय? 3 नंबरला सांगतात 15 लक्षणं दिलेत बघा. 3 नंबरला सांगतात सकाळी लवकर. आपण बघा लवकर उठतं का? लवकर उठा, ध्यान करा. पूजा अर्चा करण्यापेक्षा ध्यान करा भगवंताचं. देवाऱ्यात जा आणि ध्यानाला बसा, आणि आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचं दर्शन घ्या. तो तुमचा ईश्वर आहे. अंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे. त्याचं दर्शन झालं की सगळीकडे तुम्हाला तोच दिसायला लागेल. जळी स्थळी काष्टी हृदय पाशानी सगळीकडे तोच दिसायला लागेल तुम्हाला. पण तुमचा अंतरीचा अंतरात्मा प्रकाशमान आहे, पण त्या प्रकाशाला आपण विसरलोय. तुमचा अंतरीचा अंतरात्म्यामध्ये नाद ब्रह्म आहे, त्या नाद ब्रह्माला आपण विसरलोय. सोपा परमार्थ, सोपे वर्म सांगितले, वर्माचे सांगितले संतांनी. पण संतांच्या मार्गाला कोणी येत नाही का? कारण संतांचा मार्ग आहे सोपा, पण लोकांनी कठीण करून ठेवला आहे. का? तर एखाद्या माणसाला आरामात सगळं खायला प्यायला मिळाला, तो कशाला उद्योगधंदा करेल? तसे काही लोक आहेत की ते खाऊन पिऊन परमार्थ करा, पण परमार्थ तसा होत नसतो. खाऊन पिऊन परमार्थ होत नाही, कारण तुमच्याकडे वैराग्य नाही, विवेक नाही, विरक्ती नाही, इंद्रिय दमन नाही. परमार्थ होईल का? इथे तेच सांगतात, शिकवण निरूपण मध्ये तेच सांगतात की सकाळी आत्मचिंतन करावे. बघा सरळ लिहिले की नाही, सकाळी उठून तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याचं आत्मचिंतन करावे, म्हणजे तुमच्या आत्म्याचं चिंतन करा. किती स्पष्ट लिहिलं रामदास स्वामींनी बघा, सकाळी उठून आत्मचिंतन करावे. सकाळी लवकर उठा, अति ब्रह्म मुहूर्तावर उठा आणि तुमच्याच आत्म्याचं चिंतन करा. आत्मचिंतन म्हणजे काय? आत्म्याचं चिंतन करा. आत्म्यामध्ये भजन तुमच्या भगवंताने ओरिजिनल दिलेलंच आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. ज्ञानोबा सांगतात,
झाले असे केवळ माझ्याच ठाई, परी ज्ञाने विन नाशिले. ते ज्ञान नसल्यामुळे माणसाचा नाश होतो, सर्व नाश होतो. नाश होतो म्हणजे परत लख 84ला जातो. गुह्य आता आम्ही कसं सांगणार लोकांना? या गुह्य खुणा आहेत आणि या सगळ्या खुणा तुम्हाला जमल्या पाहिजे बरं का, दिसल्या पाहिजे. आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्हाला हे समजेल. सकाळी आत्मचिंतन करावे. त्याच्यानंतर 5 नंबरला सांगतात सकाळी पाठांतर करावे. बघा, पाठांतर पण सकाळीच करायचं म्हणतात. 4 वाजताना उठा, 5 वाजताना उठा, ध्यान करा, पाठांतर करा आणि गोड वाणीने लोक खुश ठेवावे. आपली वाणी गोड पाहिजे, आपली वाणी कर्कश नसावी. आपल्या वाणीतून कोणाच्या अंतःकरणी लागेल धक्का ऐसे शब्द बोलू नका. कोणाच्या अंतःकरणी लागेल धक्का ऐशी वाणी बोलूच नका. हो, अंतःकरणामध्ये धक्का लागला की माणसं तुटतात. म्हणून वाणी गोड पाहिजे, वाणीमध्ये गोडवा पाहिजे. मितले बोली बोलावे ज्ञानवाला सांगतात. थोडक्यात बोला पण चांगलं बोला. ही संतांची शिकवण आहे बरं का. ही शिकवण धरिता चित्ती सकळ सुखे वळंगती. ही संतांची शिकवण आहे. ही शिकवण धरिता चित्ती सकळ सुखे वळंगती आणि अंगी बाणे महंती अकस्मात. महंताची लक्षणं आपल्या अंगामध्ये बांधली जातात. सिद्ध पुरुषाची लक्षणं आपल्या अंगामध्ये बांधली जातात. ही शिकवण धरिता चित्ती म्हणजे आता जे का आपल्याला हे शिकवण दिलेले आहे, शिकवण निरूपण नाम. सकळ सुखे वळंगती, सर्व सुख तुमच्या पायावर लोटांगण घालेल. पण संतांच्या मार्गाने चला, संतांच्या शिकवणुकीमध्ये वागा. कोणालाही संत म्हणू नका. पहिला म्हणजे जो मटण मच्छी खायला सांगेल आणि परमार्थ करायला सांगेल, जो कोणी माणूस असेल त्याच्या नादाला लागूच नका. कारण काय माहिती का, तिथे 99% पुण्याई आपली संपली जाते. आपला तमोगुण प्रबल होतो, रजगुण प्रबल होतो, सत्वगुणाकडे येतच ना आपण. आणि सत्वगुणे भगवत भक्ती समर्थाने लिहिले. रजगुणे पुनरावृत्ती. बघा, पुनरावृत्तीला जाल, परत जन्माला यावं लागेल. आणि तमोगुणे अधोगती म्हणजे कुत्रा मांजर व्हाल. हे समर्थाने लिहिले, आम्ही सांगत नाही बरं का तुम्हाला. नाही तर सांगाल बाबुल महाराज आम्हाला सांगतात. नाही, समर्थांनी लिहिलंय, रामदास स्वामींनी लिहिलंय. आपलं डोकं चाललंय कुठं आपलं? त्यांची शिकवण घ्या ना. ही शिकवण धरिता चित्ती सकळ सुखे वळंगती. तुमच्या पायावर सुख तुम्हाला लोटांगण घालेल. अंगी बाणे महंती, तुम्ही महंत व्हाल. महंत पदवी तुम्हाला प्राप्त होईल. अकस्मात म्हणजे कधी तुम्ही महंत व्हाल हे तुम्हालाच माहित पडणार नाही. अकस्मात बघा, तुम्हालाच माहित पडणार नाही की आपण संत कधी झालो, महंत कधी झालो. पण ही शिकवण धरिता चित्ती दिलेली शिकवण आहे. आणि नंतर पुढचं काय सांगतात, सकाळी पाठांतर करावे, गोड वाणीने लोक खुश ठेवावे. बघा, वाणी आपली मधुर गोड असली पाहिजे. आपल्या व्यवसायामध्ये खबरदार असावे. जिथं जिथं जो ज्याचा व्यापार तेथे असावे खबरदार. जो ज्याचा व्यापार असेल तिथं माणसाने त्या वेळेला बरोबर हजर राहायला पाहिजे. म्हणजे उद्योगधंदा व्यवस्थित करा. ज्यांनी उद्योगधंदा व्यवस्थित केला नाही, कारण आपला अन्नमय प्राण आहे. प्राण कसा आपला आहे? अन्नमय प्राण आहे. जर आपण त्याला शरीराला अन्नच दिलं नाही तर आपल्याला आपल्या तंगड्या वरती होतील, म्हणजे आपल्याला वर जावं लागेल. आपण जेवलो नाही वेळेवर तर. अन्नमय कोठा आहे आपला. त्यामुळे व्यवस्थित धंदा करा, नोकरी करा, 2 पैसे कमवा आणि आपला परिवार कुटुंब कसा ठेवा? व्यवस्थित ठेवा. जर आपला परिवार खुश असेल तर आपण खुश. कारण आपल्याला त्यांच्यातच आपल्याला राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. संत रामदास सांगतात, राखावी बहुतांची अंतरे. सर्व आपल्या कुटुंबाची, लोकांची, नातेवाईकांची अंतर आपण त्यांच्याप्रमाणे आपण चाललो पाहिजे.
भाग्य येते तदनंतरे, तर आपलं भाग्य उद्याला येईल. आणि आपण लोकांच्या विरोधात गेलो तर मग काय खरं नाही आपला. आणि म्हणून इथं काय सांगतात, आपले कमावून आपण खावे, समाजाचे फुकट खाऊ नये. बघा, आपलं आपणच कमवायचं, आपण कष्ट करायचे ना, आपलं कमवायचं ना आपणच खायचं. उगाच लोकांचा मिळालेला, आपल्याला लोकांकडून मिळालेला फुकटचा मिळालेला खाऊ नये माणसाने. आपल्या कष्टाचं स्वकष्टार्जित असावे. आपण कष्ट करायला आपण धजावा, संपूर्ण जीवन अर्पण करून टाकावा कष्टासाठी. कष्टेविना फळ नाही, आधी कष्ट मग फळ, कष्टाची नाही ते निर्फळ, साक्षेपी विन केवळ वृथा पृष्ठ, समर्थ नामदास सांगतात. आधी कष्ट मग फळ, कष्टाची नाही ते निर्फळ सांगतात. कष्ट केल्याने नुसतं आपण घेतला तर त्याचा काय उपयोग होणार नाही आपल्याला. साक्षेपी विन केवळ वृथा पृष्ठ, म्हणून आधी कष्ट करायला शिका. आणि पुढे सांगतात, ग्रंथ वाचन करून त्यावर मनन करावे. बघा, महत्वाचा मुद्दा आला. तुम्ही ग्रंथांचं वाचन करा आणि त्या ओव्या पाठ करा. मी तुम्हाला नेहमीच सांगतो, प्रत्येक ओवी पाठ करा आणि त्याच्यावर मनन करा. मनन केलं तर तुम्हाला मनच तुम्हाला भगवंताकडे नेतो. मनच तुमचा भगवत स्वरूप होतो. मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्ती पदाशी आले. मनच रामरूप होतो. मनालाच राम करा. अखंड चिंतन विठोबाचं करा. भगवंताचं नामस्मरण मनाकडे, चित्ताकडे आला पाहिजे. चित्त चैतन्य मिळाले, त्याने निज वस्तूशी दाविले. चित्त चैतन्य स्वरूप व्हायला पाहिजे. आणि चैतन्य हा परमात्मा आहे. आणि ते चैतन्य आपल्या चित्तामध्ये आलं तर मग आज फिटले माझे कोडे, आज सुटले माझे कोडे. कोडं आपलं सुटून जाईल. नाही तर आपण कोड्यात पडणार, बुचकड्यात पडणार. आपले कमावून आपणच खावे, समाजाचे फुकट खाऊ नये. ग्रंथ वाचन करून त्यावर मनन करायचा. ग्रंथ वाचा आणि त्याच्यावर मनन करा. नुसतं वाचून टाकून देऊ नका. एखादी ओवी वाचली, आवडली तर लिहा, ती पाठांतर करा. पाठांतर केल्यानंतर ते पाठ केलेलं, बाय हार्ट केलेली ओवी तुमच्या हृदयामध्ये घर करून बसेल. आणि तुमच्या हृदयामध्ये घर करून बसलेली ओवी, त्या ओवीवर तुम्हाला मनन आपोआप तुमचं सुरू होईल. आणि मनन तुमचं सुरू झालं की तुम्हाला निरूपण सांगता येईल, कीर्तन सांगता येईल, भगवंताचं भजन आपोआप होईल. कारण तुमचे विचार जर संतांचे झाले, सगळं काही विचाराकडे की नाही, मला सांगा, सगळं काही मनाकडे की नाही. आणि संतांचे विचार जर मनामध्ये आले, सारासार विचार, हरिपाठ लिहिले की नाही, सार काय आसार काय ह्याचा संपूर्ण उलगडा हरिपाठामध्ये दिलेला आहे. आणि सारासार विचार हरिपाठ आपल्याला कळायला पाहिजे. सार काय आसार काय हे कुठं कळेल आपल्याला? मनाकडे निरूपण चालू झाला, मनाकडे विचार चालू झाले, मनाकडे मनन चालू झाला तर आपल्याला चांगलं काय वाईट काय याचा आपल्याला उलगडा करता येतो. सार काय आसार काय आपल्याला कळतो. आपल्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान असावे. आपल्याच व्यवसायाचे आपल्याला उत्तम ज्ञान असावे. आणि 11वा काय सांगतात, अडचणीत सापडलेल्या माणसांना मदत करावी. एखादा माणूस अडचणीत सापडलाय तर त्याला हात द्या, त्याला अडचणीतून बाहेर काढा. कारण दुसऱ्यांना मदत केली तर आपल्याला आपल्या पुण्याईमध्ये भर पडतो. दुसऱ्यासाठी शरीर थोडे तरी कष्ट व्हावे आणि दुसऱ्यांसाठी परोपकार करा. कारण दुसऱ्यासाठी दुसऱ्यांसाठी आपल्या शरीराला कष्ट झाले तरी चालेल, पण दुसऱ्यांना मदत करा सांगतात. कारण दुसऱ्यांना मदत केला तर त्यांच्याकडे असलेलं दुःखाचं निरसन होतं. आणि त्यांच्या दुःखाचं निरसन झाल्यामुळे त्यांच्या हृदयातून निघालेले सद्भाव, त्यांच्या हृदयातून निघाली सद्वासना, त्यांच्या हृदयातून निघाले आशीर्वाद त्या मदत करणाऱ्या माणसाला
आपोआपच लागतात, काही करायची गरज लागत नाही. कारण भगवंताचे आपण विश्वस्त आहोत या भावनेने प्रपंच करावा. भगवंताचे आपण विश्वस्त आहोत. आपण मालक नाही बरं का, या शरीराचा पण मालक नाही, या विश्वातल्या कुठल्याच वस्तूचा आपण मालक नाही. आपण विश्वस्त आहोत आणि विश्वस्ताने विश्वासाने वागावं. जर आपण अविश्वास दाखवला, कारण भगवंताने आपल्याला हे सगळं चालवायला दिलेलं आहे. हा शरीर पण भगवंताचा आपला नाहीये, हे विश्व पण भगवंताचा आहे. आपलं यातलं काही आपल्याला घेऊन जाता येत नाही, म्हणून आपण विश्वस्त सारखे राहावं. आणि प्रपंचामध्ये पोटापुरता पैसा आवश्यक असावा. बघा, प्रपंचामध्ये पोटापुरता पैसा आपल्याकडे असला पाहिजे. आपण भीकमागाचे धंदे करायला नाही पाहिजे. यासाठी आपण स्वतः स्वय कष्ट तोची गेला तोची भला, दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. जो स्वय कष्ट तोची गेला तोची भला, समर्थ रामदासांनी लिहून ठेवले. दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभाग संपला. आपण दुसऱ्या विसंबून राहायचं नाही. आणि जो स्वय कष्ट तोची गेला तोची भला, आपण स्वतः कष्ट करायचं आणि आपला प्रपंच आपणच चालवावा. आणि शेवटचा सांगितले त्याने, परमार्थामध्ये आपला आपण शोध घ्यावा. बघा, शेवटची ओळी काय सांगते, परमार्थामध्ये आपला आपण शोध घ्यावा. म्हणजे आपले आपण का सोडवण करण्यासाठी आपण कोण आहोत, कशासाठी आलोय, काय करायला पाहिजे, जाणार कुठे, याचा आपण आपला शोध घ्यायला पाहिजे. आपण कोण आहोत? आपण तर 2 दिवसाचे पाहुणे, 2 दिवसाचा पाहुणा, प्राण्या चालू नको उताना. आपण 2 दिवसाचे पाहुणे आहोत. 1 दिवस आलोय, 1 दिवस जाणार. मग 1 दिवस आपण आलोय आणि जाईपर्यंत प्रवास सुरू झालेला आहे. म्हणजे आपण आलेलो आहोत, आपला प्रवास सुरू झालेला आहे. आणि प्रवास संपेपर्यंत आपल्याकडनं जेवढं भजन होईल ते भजनच आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगाला येणार आहे. आपण किती कमवला आपल्याला उपयोगाला येणार नाही. त्याला वाटेकरी असतील. आपल्या कमाईला आपली मुलं, आपली बायका, आपले भाऊ, आपले जे काय असतील ते वाटेकरी आहेत. पण तुमच्या नामस्मरणाला कुणीही वाटेकरी नाही आहेत. ते तुमचा जो ठेवाय तोच ठेवा तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवेल. बाकी दुसरा काही तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवणार नाही. आणि म्हणून त्यांनी शेवटचा परमार्थामध्ये आपला आपण शोध घ्यावा. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. याची ओळख घेण्यासाठी या सगळ्या मागचा जो काय आपल्याला आता वाचून काढला, आपण कोण आहोत याची ओळख घेण्यासाठी एवढी खटाटोप सांगितली मागे. हे 14 जे काय आपल्याला 14 वैशिष्ट्य किंवा 14 लक्षणे आपल्याला सांगितली, ती 15व्या लक्षणाकरिता म्हणजे आपण कोण आहोत याची ओळख घेण्यासाठी एवढा आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये येऊन आपल्याला एवढी खटाटोप करावी लागते संसाराची. म्हणून उत्तम प्रकारे संसार करा. आता आपण याच्याकडे बोलूया. काय सांगतात बघा, बहुत जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट येथे वर्तावे चोखट नीती न्याय. आपल्याला कित्येक जन्म गेल्यानंतर हा आपल्याला नरदेह मिळालेला आहे. चुकून नरदेह मिळालेला आहे. आणि हा नरदेह मिळाल्यानंतर आपण नरदेह अवचट चुकून मिळालेला आहे. येथे वर्तावे चोखट नीती न्याय. नीतीने न्यायाने आपल्याला चालावं लागेल. बघा, भगवंताने जी 5 पंचमहाभूते निर्माण केलेली आहेत त्यांना पण भगवंताने मर्यादा घातलेली आहे. बघा, पाऊस सारखा पडत राहतो का? सारखाच पाऊस पडत राहिला तर जीवजंतू जगतील का? आणि म्हणून 4 महिने पावसाला असतो, 4 महिने थंडी असतो आणि 4 महिने उन्हाळा असतो. बघा, सूर्याला एक विशिष्ट मर्यादा दिलेली आहे. तो आपल्या अंगावर येतो का कधी? मग त्यांना नियम दिले आहेत. आपण जर नियम बाह्य वागलो तर जमेल का? भगवंतानी 5 भूतांना पण नियमात घातलेले आहेत. आणि आपण नियमाच्या बाहेर जाऊन आपण कुठलंही कार्य केलं तर मग ते पापाचरणाचं होतं. आणि म्हणून भगवंताने लिहिलंय, येथे वर्तावे चोखट नीती न्याय. नीती आणि न्याय आपल्यालाच आहेत.
सृष्टीला त्याने दिलेत आणि ती सृष्टी त्याप्रमाणे चालते. बरोबर 24 तासामध्ये पृथ्वी आपल्या बरोबर फिरते. ती इकडे वाकडे तिकडे फिरते का? कमी जास्त टायमात फिरते का? नाही. बरोबर त्याने म्हणून लिहिले की समुद्र मर्यादा न ओलांडावी, काय पृथ्वी भूते व्हावी माझी आज्ञा लावून दिलेली आहे. भगवंताने काय केलेले आहे? भगवंताने त्या सृष्टीच्या संपूर्ण सृष्टीमध्ये दिसतात. त्या संपूर्ण सृष्टीला त्याने मर्यादा लावून दिलेली आहे. आणि आपण जर मर्यादेच्या बाहेर जाऊन काम केलं तर आपल्याला पाप लागेल महाराज. म्हणून तर प्रत्येकाला प्रपंच करावा नेमक, पाहावा परमार्थ विवेक. प्रपंच व्यवस्थित करा, पण पाहावा परमार्थ विवेक. परमार्थ विवेकातून प्राप्त होतो आणि तो विवेक आपल्याला जागृत व्हावा, विवेक आपल्याकडे प्रगट व्हावा. म्हणून आपल्याला सकाळी उठून अभ्यास करायला पाहिजे. म्हणून आपल्याला शिकवण आहे, ती शिकवण संतांची शिकवण आहे. हे दिलेली शिकवण जी आता आपल्याला आहे या 14-15 नियमांची, ते आपल्याला पाळता यायला पाहिजे. तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. आणि या शिकवणीच्या बाहेर आपण गेलो, आपण सकाळी उठून ध्यानच केलं नाही, आपण आळसच केला, सकाळी लवकर उठलोच नाही, आत्मचिंतन केलंच नाही, आपण कमवायला गेलोच नाही, आळस केला, तर भगवंत प्राप्त होईल का? नाही होणार. आणि म्हणून इथं लिहिलंय प्रपंच करावा नेमक, पाहावा परमार्थ विवेका, जेणे करता उभय लोक संतुष्ट होतील. संपूर्ण लोक आपल्यावर काय होतील? संतुष्ट होतील. म्हणजे आपल्याला शाबासकी देतील. उत्तम प्रकारे धंदा करा, नोकरी करा. शतवर्ष वय नेमिले, त्यात बालपण नेमतेपणी गेले, तारुण्य अवघेची वेचिले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग, मग भगवंताचा योग कोणे काळे. हे सगळं करून काय सांगितलंय की 100 वर्ष आपल्याला आयुष्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय काय करायला पाहिजे. आपल्याला 3 अवस्था दिलेल्या आहे, बालपण, तारुणपण आणि म्हातारपण. मग त्याच्यामध्ये आपण कसं भजन करायचं भगवंताचं चिंतन नामस्मरण कसं करायचं. संसार साधूनी परमार्थ करीशी, त्याने तू सुखी होशी. संसार टाकूनी परमार्थ करीशी, त्याने तू दुखी कष्टी होशी. संसार टाकूनी परमार्थ केला तरी अन्न न मिळे खायला, मग त्या त्याला परमार्थ कैसा. करंटा पडून उताना, करी नाना कल्पना. अशी परिस्थिती आहे. म्हणून संसार पण जमला पाहिजे आणि परमार्थही जमला पाहिजे. आणि याच्यासाठी शिकवण निरूपण नाम समर्थांनी आपल्याला शिकवण दिली. राजिक दैविक उद्वेग चिंता, अन्न वस्त्र देह ममता, नाना प्रसंगी अवचिता जन्म गेला. बालपण, तरुणपण, म्हातारपण याच्यामध्ये राजिक दैविक आणि उद्वेग चिंता. बघा, कोणी राजकारणामध्ये असेल त्याला राजकारणाची चिंता, समाजकारणामध्ये समाजाची चिंता, संसाराची चिंता. अन्न वस्त्र देह ममता, अन्न कसा मिळेल पोटाला याची चिंता कोणाला. जे गरीबातला गरीब माणूस आहे, जो हात पोटावर खातो, त्याला उद्याच्या अन्न मिळण्याची चिंता आहे त्याला. वस्त्र नाही माणसाला काही या जगामध्ये. अशी लोक आहेत की त्यांना वस्त्र घालायला मिळत नाही व्यवस्थित. देह ममता, काही लोकांचा देहावर त्यांचा काय ममता आहे. नाना प्रसंगी अवचिता जन्म गेला. असा अनेक प्रसंगात माणसाचा जन्म, आयुष्य निघून जातो. लोक मरोमर जाती, वडिले गेले हे प्रचिती, जाणत निश्चिती काय मानिली. अग्निगृहाशी लागला आणि सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. संपूर्ण घराला अग्नी लागलेली आहे. बघा, आळस काय आहे माणसाचा. आळस, घराला आग लागलाय आणि तो आळशी माणूस झोपलाय. आता मला सांगा, घर जळालं तर हा जगेल का? घराला आग लागली, संपूर्ण अग्निगृहाशी लागला आणि सावकाश निजला, कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. आपल्याच आत्म्याचा घात करतो आपण. अग्निगृहाशी लागला म्हणजे काय? संपूर्ण घराला अग्नी लागलेली आहे. ती अग्नी नाही बरं का, प्रत्येक देहाला विषयरूपी अग्नीने घेरलेला आहे. अग्निगृहाशी लागला. गृह म्हणजे घर आपलं, म्हणजे देहरूपी घराला त्या अग्नीने, विषयांच्या अग्नीने, त्रिगुणांच्या अग्नीने, अहंकाराच्या अग्नीने. काय माणसाला एवढा अहंकार आहे की तो पार जळत चाललाय. दिसतो बाहेरून
पण त्याचा अहंकार जात नाही. तो अहंकार अग्नी आहे, विषय अग्नी स्वरूप आहेत. आणि त्रिगुण पण अग्नी स्वरूपच आहेत. रजगुण, तमगुण, सत्वगुण. रजगुण तमगुण ही पण अग्नीच एक प्रकारची. म्हणून लिहिले अग्निगृहाशी लागला. घराला आग लागली आहे, देहरूपी घराला आग लागली आणि सावकाश निजला. आणि माणूस झोपलाय, झोपा काढतो. काहीतरी उद्योगधंदा कर, भगवंताची पूजा कर, नामस्मरण कर. काहीच करत नाही माणसं, घरात झोपा काढत बसल्यात. ज्याने त्यांनी सावध व्हा. आम्ही काय बोलतोय हे आम्ही सांगत नाही, समर्थांनी लिहिलंय, संतांनी लिहिलंय. ते त्याचा उपदेश तुम्ही घ्या आणि तो उपदेश आपल्या अंगामध्ये बांधला पाहिजे. त्या उपदेशातून आपण घडणार आहोत. संतांचा उपदेश आहे बरं का, आयऱ्या-गायऱ्याचा नाही. त्यांनी अनुभव आले ते जगा सांगते. अनुभव आलेला ते जगाला सांगत सुटल्यात. म्हणून अग्निगृहाशी लागला आणि सावकाश निजला. झोपलाय, कैसा म्हणावा भला आत्महत्याला. आपल्या आत्म्याचा घात आपणच करतो. सगळ्या विषयांची आपल्या घराला आग लागलेली आहे, अहंकाराची आग लागलेली आहे आणि आपणच आपल्या आत्म्याचा घात करतो. म्हणजे काय आत्महत्या म्हणजे काय? नरदेहाला येऊन जर आपल्याला त्या भगवंताची भेट झाली नाही आणि आपण ते विषय भोगत बसलो आणि आपल्याला भगवंताचं दर्शन झालं नाही, भगवत स्वरूपाला प्राप्त झालो नाही, तर पुढचा जन्म कुठला माहितीये का? अधोगती, किडा, मकोडा, मुंगी, गांडूल. 1,84,93,999 योनीमध्ये जावं लागेल आपल्याला. आणि म्हणून आपण आपल्या आत्म्याचं आपण घात केलं. मनुष्य देहामध्ये येऊन जर भगवंताचं दर्शन झालं नाही, भगवंताचं आपण भजन केलं नाही, तर मग आपल्याच आत्म्याचं घात म्हणजे आपलाच आत्मा काय करतो? आपण अधोगतीला, आपल्याच हाताने अधोगतीला जातो. आणि ही संधी मिळालेली आपल्याला, भगवंताला प्राप्त करण्याची संधी या नरदेहामध्ये मिळालेली आहे. भगवंताला प्राप्त करण्याची आपल्याला संधी दिलेली भगवंताने आणि ती संधी आपण गमावून बसलोय. नरदेह निधान लाभले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देवच होऊन म्हणती ते देवच होती, तरी का ना बा धरावा चित्ती. संत सांगतात नरदेह निधान लागले हाती. नरदेह हा धन आहे आणि आपल्या हाताला लागले तो. उत्तम सार उत्तम गती. सार काय आसार काय ते आपल्याला कळतं. गती आणि अवगती ह्या मनुष्य देहाला येऊनच आपल्याच हातात आहे. आपल्याला अधोगतीला जायचं का गतीला जायचं? आपल्याला देव व्हायचं का दगड व्हायचा? देव व्हायचा का राक्षस व्हायचा? हे ह्याच देहात आहे, बाकी देहामध्ये नाही. आणि ती संधी तुम्हाला मिळालेली प्रत्येक साधकाला आणि ती संधी आपण गमवू नये. नरदेह निदान लादले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देवची हो म्हणते ते देवची होती. बघा, देव व्हायचा असेल तर आपण देव होऊ शकतो. तरी का ना बा धरावा चित्ती, तरी आपण चित्तामध्ये ते नामस्मरण का बरं धरावं नाही भगवंताचं? राम म्हणता रामची होईजे, यज्ञ पावला पावले. राम म्हणता 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 राम आपण कधी होऊ हे आपल्याला माहिती पडणार नाही. पण आपण त्या भगवंताचं, त्या रामाचं, त्या नामाचं आपण चिंतन करत नाही. ते चिंतन होण्यासाठी समर्थांनी आपल्याला उपदेश दिलेला आहे, चिंतन होण्यासाठी बरं का. आणि म्हणून हा श्रीमद दासबोध दशक 11वा आणि 11वा भीम दशक नाम. भीम म्हणजे शक्तीचा दशक. हा आपलं 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ही आपल्याकडं भीमासारखी शक्ती आपल्याला या 5 इंद्रियांमध्ये. आणि म्हणून भीम दशक म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय घेऊन आलेला हा देह. आणि त्याच्यामधला समास 3रा शिकवण निरूपण नाम. शिकवण म्हणजे भगवंताला प्राप्त कसं करायचं, भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, भगवंताचं भजन करता करता त्या भगवंताच्या भजनामध्ये आपण एकरूप होऊन हा नरदेह आपल्याला कसा ठेवता येईल याच्यासाठी शिकवण आहे. नरदेह कसा आपल्याला ठेवता येईल त्याच्यासाठी ही शिकवण आपल्याला आहे. म्हणजे जो जड जडाते विरवतो
भ्रूलतामध्ये संचरतो जैसा घंटानाद लयस्तु घंटेशीच होय. का झाकल्या घटीचा दिवा नेनी जे काय झाले केव्हा. या रीती पांडवा जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म तया परमपुरुषायचे नाम. तो माझे निजधाम होऊन ठाके. ज्ञानोबा 6व्या अध्यायामध्ये सांगतात. का झाकल्या घटीचा दिवा. दिवा आपण झाकून ठेवले मटक्याखाली कधी विजला आपल्याला माहित पडत नाही. तसा आपल्याला देह ठेवता आला पाहिजे. असा तडफडून बरं का. तडफडून आपण तंगड्या आपण जर आपण देह ठेवला तर मग आपल्याला काय खरं नाही. म्हणून माऊलीने सांगितले का झाकल्या घटीचा दिवा जो जडजडा ते विरवतो. भ्रूलतामध्ये संचरतो जैसा घंटानाद लयस्तु घंटेशीच होया. का झाकल्या घटीचा दिवा नेनी जे काय झाले केव्हा. या रीती पांडवा अरे अर्जुना या पद्धतीने जो देह ठेवील तो केवळ परब्रह्म तया परमपुरुषायचे नाम. तो माझे निजधाम होऊन ठाके. तो माझ्या निजधामाला येतो. आणि या शिकवण निरूपण नामातून आपल्याला ही संपूर्ण शिकवण आपल्याला देह कसा ठेवायचा आणि भगवंताचा दर्शन घेता घेता भगवंताचं नाम घेता घेता आपण भगवत स्वरूपाला भगवत प्राप्तीला कसं आपण प्राप्त करून घ्यायचं. भगवंताची प्राप्ती कशी करायची या नरदेहाच्या माध्यमातून ते आपल्याला शिकवण निरूपणातून आपल्याला समर्थांनी सांगितलं. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा या सर्वांच्या चरणी आणि आपण सर्व श्रोते यांच्या चरणी समर्पित करून मी इथे माझ्या वाणीला विराम देत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री